आईने गपचूप घरातला काम करायचा थोडावर, नाही तर आता वाजल्यान 6:30 ना. पक्की थंडी लागते. थंडीमध्ये गेले मी आता चालायला. स्वयमाने मी चालत होते. सकाळ सकाळी सगळे एकदम ब्युटिफुल असते. दवजी पडलेले असते त्याच्यामुळे सुंदरता वाढते. स्वयं चालला आता स्कूलला. त्याची स्कूल बस आली. त्याच्यानंतर मी गेलो इथे. सगळीकडे मस्त झाडं लावल्यान. थंडी लागते भाई, जाम थंडी लागतं. इथे मस्त पिंक वाले जास्वंद आलेले. हाय, मी लावलेला पेरू किती उंच झाला भाई. आज घरात आईने आता उठल्यावरच तर बघू, एकतर रस्ता तरी झाडावा, नाही तर सरळ आतमध्ये थोडं काम करावं पोरा यायच्या पहिले, कारण ट्युशन पण आहे. तर सफाई का हत्यार लेके सुहानी रेडी. झाडू मारत घेतलं रस्त्यावरती. सो माझ्या हत्यारनी आणि मी काम केलेलं आहे अशा प्रकारे. मला सांगा कोणी माझ्यासारखं आहे का? मला ना चहाचा किंवा कशाचाच असं ना अंदाजा नाही, तर मी असं ना कप ठेवतो आणि माप घेतो. पण झोप नव्हती झाली म्हणून डोका दुखत होता, तर मी घेतली कॉफी. मस्त बाहेर बसले घराची आणि पिल्ली ती. झोप अशी आले ना का असं वाटतं ब्लँकेट घेऊन झोपावं, पण नाही, कारण अजून ट्युशन पण घ्यायची आहे. सो अंघोळ वगैरे तर केली ना. आता रूम साफ करत घेतला. हे ब्लँकेट रुलाल पटाने पण काय करतं, रूम क्लीन तर ठेवायलाच लागते. आईने गपचूप घरातला काम करायचा थोडावर, नाही तर आमचा टीपॉय एवढा जड आहे ना, त्याला ढकलताना होते. सो मेन काय असतं तर पहिला हॉल क्लीन करत घेतला. त्याच्यानंतर पूर्ण घरात पोछा मारून घेतला. तेवढ्यान बघला पप्पाने आणली माझ्यासाठी मिसल बाई, माझी फेवरेट. नंतर मस्त मी सकाळच्या सुंदर वातावरणात ट्युशन स्टार्ट केली ना. आता बघा मी बिहारी पोऱ्याला व बोलायला शिकवला, कारण ते ब बोलतात विद्या. तर असेच ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.